नमस्कार. परत एकदा स्वागत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. मागचा माहोल बघून आहे ना, जे रेग्युलर कस्टमर हे व्हिडिओ बघत असतील ना, त्यांना कळालंच असेल की आपण सत्यनारायणचा सगळ्यांच्या फेव्हरेट अशा शॉपचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आणि माझ्यासारखे तुम्ही खूप एक्साइटेड असालच. मागचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल ना, त्यांना कळेलच की किती सुंदर होता आणि ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एकदम सुंदर असं कलेक्शन बघायला मिळतंय. ह्या अपकमिंग वेडिंग सीझनसाठी आणि स्पेशली ब्राईडसाठी किंवा त्यांच्या घरातल्या लोकांसाठी सर अविन्य असं कलेक्शन घेऊन आलेलं आहे. माझ्यासारखं तुम्हालाही नवीन नाव वाटतंय ना? हो, पण कलेक्शनही तसंच आहे. अगदी तुम्हाला डोळे भरून बघशाल तुम्ही अशा सुंदर, सुंदर साड्या तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे आणि खूप कमीत कमी याच्यात बनवलेलं आहे. म्हणजे एकदम सिलेक्टिव्ह पीसेस आहेत आणि हे पीसेस तुम्हाला मार्केटमध्ये मला नाही वाटत कुठे बघायला मिळणार आहेत. तर चला मग तुम्हाला एक-एक करून सगळ्या साड्या तुमच्यासोबत शेअर करते. सो हॅलो एव्हरीवन, जसं मॅडमने सांगितलं, वी आर लॉन्चिंग आर अविन्य कलेक्शन विथ यू. अविन्य कलेक्शन संस्कृतमध्ये इट इज समथिंग इनोव्हेटिव्ह, समथिंग न्यू, समथिंग डिफरंट. तर इट्स नॉट अ व्हिडिओ, इट इज अ प्रायव्हेट शोईंग. एक मी शोकेस करतोय 10 मास्टर पीसेस ऑफ सत्यनारायण सिल्क्स. येस, 10 मास्टर पीसेस जे आहेत ऑफ सत्यनारायण सिल्क्स ते मी शो करतोय. अविन्य कलेक्शन मध्ये प्राइस रेंज हा कॉन्सेप्ट नाहीये. आपल्याकडं 2-2.5-3 लाखाच्या पैठणी पण आहेत, पण दोज साडीज आर नॉट अ पार्ट ऑफ अविन्य कलेक्शन. अविन्य कलेक्शन्स आर द 10 एक्सक्लुझिव्ह, मोस्ट एक्सक्लुझिव्हचा अर्थ म्हणजे हा साडी खूप भारी दिसते. एक्सक्लुझिव्ह म्हणजे ते तुम्ही कुठं बघितलं नाही. इट्स रिअली समथिंग व्हेरी न्यू, इनोव्हेटिव्ह, व्हेरी एक्सक्लुझिव्ह. तर तो आपण अविन्य कलेक्शन मध्ये हे देतोय. वन बाय वन मी तुम्हाला हे दाखवतोय. ಓಂಕಾರ ಸರ್. ನಾವೀಗ ನಿಮ್ಗೊಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ತೋರ್ಸಾರ ಇದ್ದೇವು. ಅದೊಂದು ಹೆಸರದ ಅವಿನ್ಯ ಕಲೆಕ್ಷನ್. ಈಗ ಭಾರಿ ಸೀರೆಗಂಧ ಇವನು ನೋಡ್ಕೊಂಡ್ ತೋರಿ ನಮ್ ಸರ್ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ತೋರ್ಸ್ಕೊಳ್ತಾರ. ಮೊಟಾಮೊಟಿ ಏನಂದ್ರ ಹೆಂಗ್ ಇರ್ತದ, ಈಗ ಮತ್ ತರ್ಲುವಿತ್ತು ಎಲ್ಲ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ನಿಮ್ ಸಟೆಂದೆ. ಈ ಇದು ನಂಬಲ್ಲಿ पैठणी बी ಯಾವ पैठणी 1,00,000, 1.5 लाख, 3 लाख ಹಿಂಗ್ ಬಿ पैठणी ಅವ. तर पैठणी पेक्षा बी भारी ನಂಬಲ್ಲಿ ಬಂದು अविन्य कलेक्शन ನೋಡ್ರಿ. हे तुम्ही बघू शकताय. This you can see प्युअर कतान कडवा बनारसीज आहे. कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकताय. हे बुट्टी किती मीना यूज केलेत तुम्हाला पण ते समजेल. नाउ द कॉम्बिनेशन, नाउ हॅव अ लुक ॲट दी कॉम्बिनेशन ऑल्सो आणि ह्याची कारागिरी पण बघा. पूर्णपणे अशी भरलेली. प्राइस रेंज फॉर अविन्य कलेक्शन इट इज फ्रॉम, आता ह्याची फ्रँकली आता ह्या साडीची जी प्राइस आहे तर हे 55,000 ला लॉन्च करणार आहे. ह्याची प्राइस रेंज ओनली अँड ओनली 38,000 पर्यंत. सो साडी नंबर 2. तर हा जो कलेक्शन आहे, आता ह्याच्यामध्ये ओंकार सरांची एवढी गरज पडणार नाही किंवा भाषा कुठलीही असू, भावना तर एकच आहे. हे पल्लू आहे. पूर्ण पॅनल वर्क आहे आणि हे ऑल ओव्हर आहे. त्याचं मेन जी खासियत आहे इज दी ब्लाउज, कॉन्ट्रास्ट ब्लाउज. ब्लाउजची लेंथ पण एवढी आहे, यू कॅन हॅव अ फुल लेंथ ब्लाउज ऑल्सो. फुल लेंथ ब्लाउज पण होऊन जाईल. तर हा पर्टिक्युलर जो आयटम आहे ह्याची प्राइस रेंज असणार आहे 60,000 ला लॉन्चिंग असणार आहे. प्री लॉन्चिंग मध्ये तुम्हाला 41,400, मोठी 41,500 ला पडल ही साडी. प्रेमाने ह्याला वी आर हँडलिंग इट. सो दिस आर नॉट द नॉर्मल बनारसी. बनारसी म्हटलं तर पहिलेच डोक्यामध्ये काय येतं, जाल पॅटर्न. आता हे बघा बघा इकडे हे जे बनारसीज काढून ठेवलेत, सर ऑल्सो द अनकॉमन मीना जाल पॅटर्न.
पण डोक्यामध्ये पहिलेच येतं की नाही जाल नको, वेल नको. दिस आर व्हेरी एक्सक्लुझिव्ह साडीज. द कॉम्बिनेशन, द पल्लू. प्लीज जे पण अपकमिंग ब्राइड्स आहेत किंवा ज्यांच्याही गरज लग्न आहे किंवा काही मोठा काय फंक्शन आहे, प्लीज त्यांसोबत हे कलेक्शन शेअर करा. सगळं कडवा विविंग आहे. ऑफकोर्स आता ह्याचा ब्लाउज पण जो आहे तो इट इज गोइंग टू बी कंट्रास्ट विथ लाईन्स. जसं मी सांगितलं, वी रिअली लव्ह टू मेक व्हिडिओज फॉर यू. आणि जर का तुम्हालाही जर का पाहिजे की आमचा हा उत्साह असंच कायम राहो, तर त्याच्यासाठी तुम्ही पण थोडी मेहनत करा, कमेंट करा, कलेक्शन आवडलं तर लाईक करा, शेअर ठीक आहे, शेअर तरी वेगळी गोष्ट झाली, शेअर करायचं नाही करायचं दॅट आय कॅन अंडरस्टँड. तुम्ही लाईक करू शकता, कमेंट करा एक्झॅक्टली कलेक्शन काय वाटलं किंवा कसं, किंवा अजून हाऊ कॅन वी मेक द व्हिडिओज बेटर फॉर यू. वी आर व्हेरी ओपन फॉर द फीडबॅक्स. सो दिस आर द एक्सक्लुझिव्ह पीसेस. सगळे कडवा आहेत. आणि तुमच्या सगळ्या कमेंटला तुम्ही काळजी नका करू, सगळ्या कमेंटला मी पर्सनली वाचतोय, मी पर्सनली लक्ष देतोय तुमच्या सगळ्या कमेंट्स वरती. पर्सनली आय एम व्हेरी मच एन्थुझियास्टिक की तुम्हाला काय ऍक्च्युली ऑडियन्सला काय पाहिजे. दिस वन, आता असं कसं बोलायचं की दिस वन इज माय फेवरेट, दॅट वन इज माय फेवरेट, सब अपने ही बच्चे, ऐसे कैसे बोलेंगे. पल्लू, द ब्लाउज, लेट्स हैव अ लुक एट द बॉडी. हे खालचा भाग आहे खूप युनिक पैसे. आणि हे पूर्णपणे अशीच भरली आहे. इट इज नॉट अबाउट की थोडं काही इकडे तिकडेच केलंय का काय. हे ऑल ओव्हर बॉडीवर सगळं दिलेलं आहे. पूर्ण कडवा विविंग आहे. नाउ जस्ट इमॅजिन किती वेळ जातोय, काय होतोय. तर हे जे आहे हे आफ्टर डिस्काउंट दिस गोज टू 45,000. खूप कमी प्राइसिंग आहे. it's the साडी इज टोटली व्हॅल्यू फॉर मनी. म्हणजे असं आहे की इट इज, आता तुम्हाला असं नाही का मॉन्सून सेल सारखं ऑफर आहे. हा म्हणजे ठीक आहे, मला समजते 45,000 मॉन्सून सेल. ऍक्च्युअल ज्यांच्याकडे अशा साड्या कडवाच्या साडीज आहेत किंवा म्हणजे दिस प्रीमियम साडीज जे लोक रेग्युलर करतायत ते माझ्यासोबत रिलेट करतील की दिस आर ऍक्च्युअल the offer pricings. लोक मिलते ग्राहक बोर्ड लावतायत, but this is actual विन करते ग्राहक. हा पीस थोडा बारकाईने बघू. हे पूर्ण पॅनल आहे, ऑल ओव्हर पॅनल आहे. देर आर टू थिंग्स, सिल्वर मीनाकारी वगैरे आहे. आता हे बघा, हा फुलच्या वरचा जो हा पार्ट आहे दोन्ही सिल्वर आहे, पण दोघांमध्ये डिफरन्शिएट होत आहे हा पीस आणि हा पीस विविंगचा. एवढं बारीक लक्ष दिलं. येवला वगैरेच्या आमचे जे व्ह्युअर्सच्या भाषेमध्ये ह्याला म्हणतात की ह्याच्यामध्ये हे बघा कशी नस काढली. नसचा अर्थ काय आहे मी साडीमध्ये पण दाखवल. येवलाचे जे नवीन व्हिडिओ बनणार आहे ह्याच्यानंतर हे करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण की जो नसचा जो कॉन्सेप्ट आहे, नस कशाला म्हणतात ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय तुम्ही बेल आयकॉन प्रेस करत नाही म्हणून हे काय ना काहीतरी वेगळं आम्हाला करावं लागतंय आता. तर हे जे नस काढलेत, आता ही साडी बघा. आता मोठी तुम्ही हे घ्या, हे लिफ घ्या, हे लिफ अखंड आहे, हे पूर्णपणे जॉईंट आहे. हे अशी लिफ आहे, ह्याच्यामध्ये नस काढली. नस म्हणजे हे बघा, हे मधला गॅप जो दिसतोय ना,
याला नस म्हणतात. सो दिस इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव. दिस इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव. तुम्हाला दिसताना नॉर्मल फुल दिसतंय, पण त्या फुल काढता काढता समोरच्या माणसाचं किती घाम निघतंय हे आपल्याला नाही समजणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा ना, ह्याच्यामध्ये बघा, तर ह्याच्यामध्ये कसं इकडं नस काढलीये, इकडं त्याने नस काढलीये. आता हे फुल आहे, हे फुल मध्ये बघा ना, फुल अखंड फुल नाही बनवलं. अखंड फुल बनवणं उलट जास्त सोपं आहे त्याच्यासाठी. पण हे फुलांमध्ये कशी त्यांनी नस काढलीये. दिस इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव. दिस इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव. These are the small things that makes it more exclusive. It's not only about की साडी चांगली आहे, डिझाईन चांगली आहे, तर तुम्ही तुमच्या लग्न कार्य वगैरे मध्ये नेसा. मी विकताना मी एकदम मी विथ ऑल माय हार्ट आय एम गिव्हिंग टू यू. त्याचसोबत जो विवर बनवतोय, विवरने पूर्ण जान लावली. तुमचा हा जो स्पेशल डे आहे त्याला स्पेशल बनवण्यासाठी त्यांनी पूर्ण जान लावली आहे. तर नक्कीच इट इज फ्रॉम सत्यनारायण सिल्क्स. दिस साडी is one of, like, it's a part of our gratitude, it's a part of our blessing to you from the Satyanarayan, not from me, from Satyanarayan Silk. की एका प्रकारचा वर वधू किंवा जे पण नेसतायत आमच्या सत्यनारायण सिल्क्स तर्फे त्यांना एक आशीर्वाद, एक बेस्ट विशेस आहेत. तर दिस इज ऑल व्हॉट वी वॉन्ट टू से. थोडा आजचा व्हिडिओ जास्तच इमोशनल बनवलं मी. थोडं बोर झालं का तुम्हाला? जाऊन द्या. वी विल फोकस ऑन दी साडीज. नाउ अगेन अ व्हेरी ब्युटिफुल कलर, व्हेरी ब्युटिफुल कलर. ओमकार सर, तुम्हाला काय बोलायचंय का? हा, खालची स्कर्ट बॉर्डर कॉन्सेप्ट, मधला पॅनल आहे, वरती आहे. आता भरपूर लेडीजचं असं असतं सिल्वर जरी नको, आमची गोल्ड ज्वेलरी असते, कसं होणार, काय होणार. फॉर दॅट पूर्ण बॉर्डर जे आहे गोल्ड मध्ये, बी रेस्ट अश्युर्ड अबाउट इट. कमेंट करून सांगा कसं वाटतंय, काय वाटतंय. प्लीज लेट अस नो. आणि किती लोक आहेत आतापर्यंत तुम्ही बेल आयकॉन प्रेस नाही केलंय, सबस्क्राईब नाही केलं, असे किती लोक आहेत? या व्हिडिओच्या नंतर मॅडमचे जवळपास नाही तरी म्हटलं तर एक 4-5 हजार सबस्क्रायबर्स वाढायलाच पाहिजे. तर शेअर करा मॅक्झिमम लोकांपर्यंत. नेक्स्ट व्हिडिओज अजून आपण येवलाज वगैरेचे दाखवणार आहेत. तर येवलाची साडी घ्यायची असेल तर येवलाला जायची काही गरज नाही. येवलाच्या दारामध्ये तुम्हाला सत्यनारायण सिल्क्स मध्ये भेटणार आहे. वाघोलीच्या ब्रांच मध्ये तुम्हाला सत्यनारायण सिल्क्स जे आहे, सत्यनारायण क्लॉथ स्टोअर, मला इकडेच भेटणार आहे. दिस वन इज नॉट माय ओनली माय फेवरेट, पण जे आपण क्लायंट्सला दाखवलेत, भरपूर क्लायंट्सला खूप जास्त पसंत आलेत. दिस इज कडवा कोरा. कोरा मध्ये आहे. ऑफकोर्स जे आपण कोरा बघतोय दॅट इज अ डिफरंट व्हरायटी. दिस इज अ डिफरंट व्हरायटी. दिस इज द पल्लू, लाइनिंग ब्लाउज. शो यू द बॉडी. The contrast, veil. When this is a very specially designed piece. तुम्हाला असं वाटेल की सर तुम्ही मागच्या ज्या साडी दाखवल्या त्याच्यामध्ये तू कशी भरलेली होती, काय होतं. बट ह्याच्यावरती डिझायनिंग वरती खूप जास्त वेळ गेला. एस्पेशली नाव दिस कॉन्सेप्ट ज्यावेळेस ते ड्रेप होतोय ना, ऍक्च्युली हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट ज्यावेळेस तुमच्या इकडं मिऱ्यांमध्ये येते ना, इट लुक्स क्रेझी. हे मिऱ्यांमध्ये ज्यावेळेस तुमची प्रॉपर अच्छा साडी चोपून बसणार आहे, मिरे एकदम पातळ होऊन, मिरे फुगत नाही, तर ते मिऱ्यांमध्ये एक वेगळं टाईपचा वेव क्रिएट होतोय. आणि ते वेव क्रिएट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पदर घेताय, पदरामध्ये हे ज्यावेळेस येत आहेत, तर त्याची तो जो एक लुक आहे, एक प्रीमियमनेस जो आहे, तो प्रीमियमनेस आहे ना, एक वेगळंच वाटतोय. तर डिझायनिंग साठी ऍक्च्युली या साडीमध्ये जास्त वेळ गेले. भले त्या साड्यांमध्ये डिझायनिंग वेगळे, डिझायनिंग जास्त आहे, म्हणजे असं वाटत असेल भरलेली साडी आहे, पण डिझायनिंग साठी विचार करण्यासाठी या साडीवरती खूप जास्त वेळ गेला आता. सो दिस इज दी साडी ओव्हर कम्प्लीट ऑल ओव्हर मध्ये
तुम्हाला हे भेटणार आहे. दिस इज नॉट झिरो स्टिच. म्हणजे हे कसं आहे, हे जसं आपण चंदेरीमध्ये एक नाल बुट्टी म्हणतो, हे थोडंसं हे हे जी बुट्टी आहे हे थोडं या सिल्वर जरीपेक्षा वरती आली. खूप बारीक बारीक गोष्ट आहेत. अँड ऍक्च्युली ज्यावेळेस अशा भरपूर टाईपचे कलेक्शन जे दुसऱ्या दुकानामध्ये पण आहेत, असं नाही की आपल्याच दुकानामध्ये आहे, चांगल्या चांगल्या दुकानामध्ये आहेच आहे कलेक्शन, बट इट गोज ते व्ह्युअरची मेहनत नोटीस होत नाही, कारण की दुकानदाराला पण ते माहित नाही. नाहीयेत. मला माहिती म्हणून मी व्हिडिओ मध्ये एवढं स्पष्टपणे एक एक साडी दाखवलं 2-2, 3-3 मिनिटं लागतात. नाही. आय नो खूप असं ऑडियन्स फास्ट फॉरवर्ड मध्ये पण बघत असेल, बट दिस आर द स्मॉल थिंग्स दॅट मेक्स द साडी व्हेरी एक्सक्लुझिव्ह. तर असं नको व्हायला की तुम्ही बाकी दुकानदारासारखं. आय रिअली डोंट वॉन्ट की व्ह्युअरची जी मेहनत आहे, आणि ऍक्च्युली आय एम व्हेरी हॅपी. 2 वर्ष अगोदर जी असं होत होतं की नाही का, लेट सपोर्ट द व्ह्युअर्स, लेट सपोर्ट आवर कल्चर असं, तर आता जे ऍक्च्युअल मी बघतोय, ऑनलाईन पण बघतोय आणि कस्टमर्सला पण बघतोय आणि कमेंट्स मध्ये पण येतात की सर वी शुड रिअली प्रिझर्व आवर कल्चर. जसं सिंधिया महाराजांनी चंदेरी नाही भेटली असते आतापर्यंत, नाही तर वर्ल्ड वॉर वगैरे मध्ये ब्रिटिशच्या काळामध्ये सगळं निघून गेलं असतं, सगळं खेळ खंडोबा झाला असता. जसं त्यांनी जोपासलं, त्यांना ते चंदेरीच्या व्ह्युअर्सला सेफगार्ड केलं. आज चंदेरीला जिओ टॅगिंग आहे, हे माहित असेल. चंदेरी एक गावाचं नाव आहे, छोट्या गावाचं नाव आहे. तिकडनं चंदेरी येतात म्हणून त्याला चंदेरी म्हणतात. तर चंदेरी एक गावाचं नाव आहे. आणि चंदेरी साडी, जसं पैठणी जी आहे, पैठणीचा उगम झाला पैठणवरून, पण आज पैठणमध्ये काहीच नाही. खरंच काहीच नाही. 2-5% वरती पैठणी बनत नाही. इट्स नॉट अबाउट की मी पैठणी म्हणजे बद्दल काय हे बोलतोय, बट दॅट इज द फॅक्ट. कारण की ते आपल्याला सेफगार्ड करता नाही आलं आपल्या व्ह्युअर्सला. आज पैठणी येवलामध्ये बनते, सगळ्यात जास्त पैठणी बनते साऊथला. व्हेरी शॉकिंग ना. पैठणी आहे कुठली? महाराष्ट्रातली, पण सगळ्यात जास्त कुठं बनते? साऊथला. तर पैठणी डझंट हॅव द जिओ टॅगिंग. चंदेरी ठीक आहे, तरी साड्यांची महाराणी तर ऑलवेज पैठणीच असणार आहे, पैठणीच असणार आहे. आपण असं बोलायला नाही पाहिजे, कारण की नेक्स्ट व्हिडिओ आपलं सगळं पैठणीच आहे. पण एनी विच वेज, तर जसं महाराज शिंदे आणि चंदेरीच्या व्ह्युअर्सला झोपटलं, तसं वी शुड ट्राय टू, जेवढं पण होईल. असं नाही की आपण 1,00,000-2 लाखची साडीच गेली तरच त्यांचे होईल. लेट्स गो फॉर द हँडलूम्स, लेट्स गो फॉर द प्युअर सिल्क, लेट्स गो फॉर द प्युअर सिल्क. आणि मी हे सगळं चंदेरी बद्दल का बोलतोय, कारण की 9 तारखेला काय आहे आपलं? चंदेरी महोत्सव. 9 तारखेला आपला चंदेरी महोत्सव आहे. 9 तारखेपासून चालू होते. सॉरी 8 तारखेला आहे. 8 तारखेला चालू होतोय चंदेरी महोत्सव. तर तुम्ही प्लीज, चंदेरीचा व्हिडिओ येणार आहे, पण चंदेरीच्या व्हिडिओसाठी थांबू नका, कारण की व्हिडिओ करता करता खूप टाइम निघून जाईल, मेन कलेक्शन निघून जाईल. त्यामुळे तुम्ही विजिट करा. नाउ कमिंग बॅक टू दिस, टिश्यू कोरा, कडवा टिश्यू कोरा, बॉर्डर्स वगैरे बघू शकता, एक्स्ट्रीम क्रेझी. So, how did you like the overall collection? Please let us know. कमेंट करा प्लीज, सांगा आम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन विचारतोय मी, वाय, तुम्हाला काय वाटतंय प्युअर सिल्क नेसल्याने इट इज जस्ट अबाउट रिचनेस ऑर व्हॉट? तर फक्त आपण रिच दिसतो त्यासाठी प्युअर सिल्क नेसायला पाहिजे? जे प्युअर फॅब्रिक, सिल्क सोडा, प्युअर फॅब्रिक आहे, जेंट्ससाठी लिनन पण आहे, प्युअर कॉटन आहे, तर हे प्युअर कॉटन का नेसायला पाहिजे, प्युअर लिनन का नेसायला पाहिजे, त्याचे फायदे काय, किंवा ते फक्त रिचनेससाठीच आहे का, किंवा ऍक्च्युअल त्याचे काहीतरी फायदे आहेत? तर प्लीज यू कॅन यूज चॅट जीपीटी ऑल्सो. तुम्ही चॅट जीपीटी पण वापर करू शकता, गुगलवरती पण सर्च करू शकता. भरपूर असे लोक आहेत ज्यांना मोबाईल्स वगैरे जास्त वापरायला येत नाही, तुम्ही तुमच्या मुलांना पण मदतीला घेऊ शकता. तर तुम्ही विचारा स्वतःला की प्युअर सिल्क का नेसायचंय. तर ह्याचा उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. ओव्हरऑल कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला, प्लीज लेट अस नो. आम्ही नवीन एक्सपेरिमेंट करतोय, तर प्लीज लेट अस नो. आणि त्याचबरोबर बनारसीचाच होता, वेडिंग कलेक्शन चालू आहे,
तर हे मीनाकारी बनारसीज नाव दिस आर ऑल्सो युनिक, व्हेरी युनिक. हे 22-23च्या रेंज मध्ये बसेल तुम्हाला. कलर्स वगैरह आर वेरी डिफरेंट. थैंक यू खान भाई, अपने कलेक्शन लेकर आए. मैं भूल गया था इसके बारे में, बहुत ज्यादा हो गया था. तर ह्याच्यामध्ये तसे रेड वगैरे असे भरपूर कलर्स आहेत. एक फक्त ग्लिम्स साठी दाखवते, त्याच्यामध्ये अजून कलर्स वगैरे पण आहेत. तर ताबडतोब व्हिजिट करायचं. सत्यनारायण क्लॉथर्स वाघली ब्रांच. ऍड्रेस वगैरे साठी ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये पण दिले, माझा स्वतःचा पर्सनल नंबर पण दिलाय. यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाइम. टायमिंग असणार आहे प्लीज 10 ते 9. प्लीज कॉन्टॅक्ट ऑन दॅट टाइम पिरियड ओनली. कारण की आता जे कॉल्स येत आहेत 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, आय कॅन अंडरस्टँड. कारण की ऍक्च्युली नगर, बारामती म्हणजे जे लांब लांबचे कोल्हापूर वगैरेचे कस्टमर्स येतात ते लवकर येतात. पण जेवढं जमल थोडं 10 ते 9चा फक्त टायमिंग पाला, बाकी काही नाही. बट यू कॅन कनेक्ट मी एनी टाइम. आय एम अवेलेबल ऑन व्हॉट्सअप. आणि प्लीज कसं वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा, लवकरात लवकर सांगा. अँड आय एम व्हेरी शुअर आय एम नॉट टेलिंग यू टू बाय एनी ऑफ द साडीज. मी असं बोलत नाही की तुम्ही साडी घ्या. दिस आर द 10 एक्सक्लुझिव्ह मास्टरपीसेस दॅट यू डिसाइड यू वॉन्ट टू टेक इट ऑर नॉट. तुम्हाला हे तुमच्या कलेक्शन मध्ये पाहिजे का नाही पाहिजे ते तुम्ही ठरवायचं. दिस आर द 10 ओनली 10 एक्सक्लुझिव्ह मास्टरपीसेस. असं नाही की जास्त पण भरपूर कलेक्शन असणार. 10 एक्सक्लुझिव्ह मास्टरपीसेस आहे. त्याचा आता तुम्ही विचार करायचा आहे. सरांनी ऑलमोस्ट सगळंच सांगितलंय आणि जसं सर बोललेत की मी पण साड्या बघण्यातच मग्न होते म्हणून मध्ये मध्ये माझा काही आवाज आला नसेल जास्त. आणि खरंच कलेक्शन खूप छान अपडेट झालंय यावेळेस. नक्की व्हिजिट करा शॉपला तुम्हाला या वेडिंग सीझनसाठी कधी शॉपिंग करायची असेल तर. आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला कळेल अजून कोणते छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायचे. परत एकदा भेटू नवीन व्हिडिओ.